नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर केंद्र सरकारची नवीन योजना आहे। दर महिन्याला खात्यात 5,000 रुपये जमा होणार आहेत। संपूर्ण अर्ज प्रक्रिया ही कशी असणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारची ही नवीन योजना काय आहे व दर महिन्याला खात्यात कशा पद्धतीने 5,000 रुपये जमा होतात ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, केंद्र सरकारची नवीन योजना, दर महिन्याला खात्यात 5,000 रुपये जमा होणार। पहा अर्ज प्रक्रिया काय असणार आहे। केंद्र सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येतात। या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पुढील भविष्याची तरतूद या ठिकाणी करता येते। यातील एक योजना म्हणजे अटल पेन्शन योजना म्हणजे APY। ही योजना आहे असंघटित क्षेत्रात म्हणजे असंघटित क्षेत्रात मजूर, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, हे काम करणाऱ्या लोकांसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि भविष्यातील गरजा हे पूर्ण करण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। बघा, APY चे संचालन पेन्शन फंड विनिमयक आणि विकास प्राधिकरण म्हणजे PFRDA कडून केले जाते। अटल पेन्शन योजना 18 ते 40 वर्षापर्यंतच्या सर्व बँक खातेधारकांसाठी आहे। बघा, एकूणच ही जी अटल पेन्शन योजना आहे, ही अटल पेन्शन योजना 18 ते 40 वर्ष जे वयोगटाची लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणजे सर्व बँक खातेधारकांसाठी ही योजना आहे। ही योजना करदात्यांसाठी नसून पेन्शनच्या रकमेच्या आधारावर वेगवेगळ्या टप्प्यात दिली जाते। या योजनेत गुंतवणूक केलेल्या ग्राहकांकडून गुंतवलेल्या गेलेल्या या रकमेच्या आधारे 60 वर्षांनंतर ग्राहकांना पेन्शन मिळण्यास या ठिकाणी सुरुवात होते। त्या अंतर्गत गुंतवणूकदारांना 1,000, 2,000, 3,000, 4,000 किंवा 5,000 रुपयांपर्यंत पेन्शन हे दरमहा मिळू शकते। समजा एखाद्या ग्राहकाचा मृत्यू हे 60 वर्षाच्या आधीच झाला तर अशा वेळी उर्वरित रक्कम हे त्या व्यक्तीच्या जोडीदार अटल पेन्शन योजनेच्या खात्यात रक्कम या ठिकाणी टाकू शकतो। बघा कशा पद्धतीने अपडेट आहे, म्हणजे एखाद्या ग्राहकाचा जर मृत्यू 60 वर्षाच्या आधी झाला तर जी उर्वरित रक्कम आहे त्या व्यक्तीचा जो जोडीदार असतो त्याला या अटल पेन्शन योजनेच्या खात्यात या ठिकाणी टाकू शकतात। ग्राहक मासिक, तिमाही किंवा अर्धवार्षिक आधारे अटल पेन्शन योजनेत रक्कम या ठिकाणी जमा करू शकतो। ग्राहक काही अटींची पूर्तता करून अटल पेन्शन योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडू शकते, ज्या सरकारी व्याजदराची कपातही होऊ शकते आणि या योजनेच्या अंतर्गत एकूण ग्राहकांपैकी जवळपास 47% महिला आहेत। अटल पेन्शन योजनेअंतर्गत 29 एप्रिल 2025 पर्यंत 7.66 कोटीहून अधिक व्यक्तींनी सदस्यता घेतली आहे। भारतातील प्रमुख 8 बँकेसह एकूण 60 स्टेक होल्डर्सच्या माध्यमातून अटल पेन्शन योजना ही स्कीम चालवली जाते। बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी केंद्र सरकारची नवीन योजना आहे, दर महिन्याला खात्यात 5,000 रुपये कशा पद्धतीने जमा होणार आहेत व ही जी योजना काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।